नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इंदू पोलीस स्टेशनला जाणार आहे. नंतर सगळी स्टोरी बाहेर येणार आहे की काय झालं मोहित आणि आदोक्षसमुळे, आणि नंतर मोठ्या बाई इंदूला प्रश्न विचारतील. हे सगळं होणार आहे. पण आजचा एपिसोड मी तुम्हाला आवर्जून सांगेल की शेवटपर्यंत बघा. शेवटी गोपाळने जे काही केलं आहे ना ते तुम्ही असं बोलताना ट्रू इंद्रायणी फॅन्ससाठी खूप मस्त आहे. आणि गोपाळची ॲक्टिंग आजची इतकी भारी आहे ना, खतरनाक भारी. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे इंदू पोलीस स्टेशनला गेलेली असते. तेव्हा ती म्हणते, सर मला आदोक्षस दिग्रजकरांना भेटायचं आहे. तेव्हा ते म्हणतात, आम्ही कोणालाही असं भेटू देऊ शकत नाही. तेव्हा इंदू म्हणते, सर मी त्यांची बायको आहे, कोणीही नाही आहे, प्लीज मला त्यांच्याशी जरा बोलायचं आहे. तेव्हा ते म्हणतात, त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे, मग आता बोलून काय उपयोग आहे. तेव्हा ती म्हणायला लागते, सर आता तुम्ही एवढे वर्ष झाले पोलीस इन्स्पेक्टर आहात, तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावरून वाटतंय का त्याने एवढा मोठा गुन्हा केला असेल. माझा नवरा खरंच खूप साधा सरळ आहे. मलाही हेच समजून घ्यायचं आहे की त्याने हा गुन्हा का कबूल केला आहे. जरा समजण्यासाठी मला त्याच्याशी बोलू द्या. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे काही हरकत नाही, पण फक्त 5 मिनिटं, त्या जास्त मी वेळ देऊ शकत नाही. तेव्हा इंदू म्हणते, ठीक आहे सर काही हरकत नाही. इकडे आदोक्षस एकटा बसलेला असतो. तेवढ्यात इंदू तिथे येते. इंदू येताच आदोक्षस थोडा खुश होऊन जातो. तेव्हा इंदू विचारते, काय झालं आदोक्षस, तू एकच गोष्ट का धरून ठेवली आहेस की तू मोहित रावांचा जीव घेतला आहे. सांग ना बाबा काय झालं आहे. तेव्हा आदोक्षस म्हणतो, खरंच मीच या खुनाला जबाबदार आहे. तेव्हा इंदू विचारते, मला खरं खरं सांग आदोक्षस काय झालं आहे, कोणतीही गोष्ट लपवू नको. तेव्हा आदोक्षस सांगतो, हे बघ त्या दिवशी तो मंदिरामध्ये आला होता, त्याने मला पैशाने भरलेली बॅग दिली होती. तेव्हा तो म्हणाला होता की आता आपण दोघं मिळून छपाछप पैसे छनाछन पैसे छापणार आहोत आणि दोघंही करोडपती होऊ. ती बॅग मी फेकून दिली होती आणि जेव्हा मी घरी यायला निघालो ना तेव्हा ती बॅग मी बघितली की अशी तिथे सोडून चालणार नाही, म्हणून मी एक काम केलं की मी ती बॅग वापस द्यायला त्याच्या घरी गेलो होतो. तेव्हा मोहित अक्षरशः दारू प्यायलेला होता. तेव्हा मोहित म्हणायला लागतो की आता तुला तेच करायचं आहे ना जे तुने लोकांच्या समोर नकार दिला, म्हणजे तुला सुद्धा पैशाची गरजच आहे ना, मग आता लोकांसमोर एक आणि सगळ्यांसमोर वेगळं हे तुला वागायचं आहे ना. खरंच तू ट्रू पॉलिटिशियन शोभत आहेस. तेव्हा आदोक्षस म्हणतो, मी तुझी बॅग तेव्हाही नकारली होती आणि आता सुद्धा माझा नकारच आहे, म्हणून तुझे जे नखरे चालले आहेत ना ते माझ्यासमोर कळू नको. हे ऐकल्यानंतर मोहित अक्षरशः खवळून जातो आणि त्याने पिस्तूल काढलेली असते. तेव्हा तो आदोक्षसला म्हणायला लागतो, जर तू माझं ऐकलं नाही ना तर मी मागचा पुढचा विचार करण्याने डायरेक्ट ठोकून देईल. तेव्हा आदोक्षस म्हणतो, काय बोलते तू, तुझं तुला तरी कळतंय का. तेव्हा आदोक्षस जसाच मागे वळतो त्याच्या लक्षात येतं की मोहितच्या हातामध्ये बंदूक आहे. इकडे आदोक्षस म्हणायला लागतो, मोहित तू प्यालेला आहेस, उगाच असं काही करू नको ज्यामुळे आपल्याला पस्तवायला लागेल. प्लीज तू नशीत आहे, ती बंदूक खाली ठेव. तेव्हा तो म्हणतो, मला शिकवायचं नाही. मोहित एखाद दुसरी फायरिंग वर करतो. आदोक्षस कसा बसा वाचत खाली राहतो. तेव्हा मोहित म्हणतो, आज तर तुझा मी काटाच काढतो, बस झालं तुझं. तेवढ्यात आदोक्षस कसा बसा त्याच्या जवळ जातो आणि मोहितच्या पिस्तुलीच्या निशाण्यावरती आदोक्षस आलेला असतो. आदोक्षस स्वतःचं रक्षण करायलाच लागतो. तेवढ्यात तो मोहितला एक धक्का देतो आणि जसाच मोहितला तो धक्का लागतो मोहित तिथल्या तिथे खाली कोसळतो. त्याच्या डोक्याला मार लागतो आणि तो तिथेच बेहोश होऊन जातो. हे बघता आदोक्षस खूप घाबरून तिथून पळून जातो. इकडे हे सगळं काही इंदूला आदोक्षस सांगतो. तेव्हा इंदू म्हणते, म्हणजे तुझं म्हणणं आहे धक्का लागून त्याचा जीव गेला. तेव्हा ते म्हणायला लागतो, हो ना, त्यावेळेला त्याने खूप दारू पिली होती. मला असं वाटलं आता याच्या मागे लागून काही फायदा नाही, उगाच हा तमाशा करेल, त्यामुळे मी विचार केला थोडं तर लागलं आहे, नंतर याला बरं वाटेल म्हणून मी घरी निघून आलो. मला थोडी माहिती होतं की त्याचा या सगळ्यामध्ये जीव जाईल. तेव्हा इंदू म्हणते, खरंच आदोक्षस हे सगळं घडलं आहे. तेव्हा तो म्हणतो, हो इंदू, पण माझं खरंच त्याला इंटेन्शन नव्हतं मारायचं, हे सगळं चुकून झालं आहे. माझी अशी काहीच इच्छा नव्हती की त्याचा मी जीव घ्यावा. भले मी त्याच्याशी रागारागामध्ये फक्त बोललो होतो की मी तुझा जीव घेईन, पण मला खरंच त्याचा जीव घ्यायचा नव्हता. तुला तर माहिती आहे ना मी असं काही करू शकत नाही. तेव्हा इंदू म्हणते, हो माझ्या जास्त तुझ्यावरती विश्वास आहे, म्हणून तू तर काळजीच करू नको, आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढू. पण इंदूच्या चेहऱ्यावरतीही प्रश्नचिन्ह आलेला असतो. दुसरीकडे मोठ्या बाई इकडे इंदूची वाट बघत असतात. त्या सतत फेऱ्या मारत असतात. तेव्हा ते म्हणतात, काय झालं या
इंदूला एवढा वेळ लागतो का पोलीस स्टेशनमधून घरी यायला? मला तर या मुलीचं काहीच समजत नाही. आतापर्यंत हिला घरी यायला पाहिजे होतं ना, पण अजून सुद्धा आलेली नाही आहे. त्या थोड्या पॅनिक झालेल्या असतात. तेवढ्यात त्यांना दाराच्या बाहेर इंदू दिसते. पण इंदूला सतत आदोक्षजने जसा गुन्ह्याची कबुली दिली, या सगळ्या गोष्टी तिच्या मनामध्ये फिरत असतात. ती त्याच धुंदीमध्ये घराच्या आत जायला निघते. जशीच ती तिच्या रूमकडे जायला निघते तेवढ्यात मोठ्या बाई म्हणतात, काय ग, तुला मी दिसत नाही का? कोणत्या धुंदीमध्ये आहेस? सांग ना, काय झालं पोलीस स्टेशनमध्ये? आपला अधोक्षज बाहेर कधी येणार आहे? काय झालं, बोल की काहीतरी. मला सांग ना, माझ्या अधोक्षजने काही केलं तर नाही ना? तो असं का बोलतोय आणि तो असं का कबूल करतोय की त्यानेच मोहितचा खून केला आहे? सांग ना इंदू मला काहीतरी. माझ्या जीवाला खूप घोर लागला आहे. तेव्हा इंदू सांगायला लागते, मोठ्या बाई, मला आदोक्षजने ज्या प्रकारे सांगितलं आहे की तो मोहितच्या घरी गेला होता, मोहितने दारू प्याली होती, आदोक्षजने त्याला नकार दिला म्हणून मोहितने त्याच्या अंगावरती बंदूक टाकली आणि त्याच झटापटीमध्ये हे सगळं झालं आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, खरंच हे सगळं आदोक्षजने केलं आहे? तेव्हा ती म्हणते, माझाही विश्वास बसत नाही, पण आदोक्षज स्वतःहून हे सगळं सांगत आहे म्हणून मला समजत नाही की मी काय बोलावं. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, काय ग विठुराया, तुझा पाठीराखा आहे ना, मग त्याला सांग ना, माझ्या मुलाला या संकटातून बाहेर काढ. तुला तर माहिती आहे माझा मुलगा कधीच कोणाच्या जीवाबरोबर खेळणार नाही. जर त्याच्याकडून ही चुकून तरी चूक झाली असेल ना, तर तू सांग ना, मी तुझ्या विठुरायाची स्वतः भक्ती करेल. या पूर्ण दिग्रजकर घराण्याने कित्येक वर्ष झालं विठुरायाची सेवा केली आहे. मी स्वतः त्याच्यासाठी 100 घागरींचं पाणी आहे त्याचा अभिषेक करेल, तुळशीच्या माळांचं हार करेल, पण माझ्या अधोक्षजला वाचव. इंदू, तू तर विठुरायाची प्रेमळ भक्त आहेस ना, तू सांग ना ग, माझ्या पोरासाठी मी वाटेल ते करू शकते. प्लीज काहीही कर आणि माझ्या मुलाला या संकटातून बाहेर कर. मी त्याची आई आहे, मला माझ्या मुलाला असं काही बघवणार नाही. तेव्हा इंदू म्हणते, मोठ्या बाई, तुम्ही नका ना काळजी करू, मी सांगते आदोक्षज या सगळ्यातून नक्की बाहेर येईल. आपण काही ना काही नक्कीच मार्ग काढू. मोठ्या बाई म्हणतात, खरंच ना इंदू, या सगळ्यातून तू नक्की मार्ग काढशील ना? माझ्या आदोक्षजसाठी काही कर ग बाई, पण माझ्या आदोक्षजला या सगळ्यातून बाहेर काढ. तेव्हा ती म्हणते, आपला विठुराया आहे ना, तो पाठीराखा आहे, तो आपल्यावरती एवढं मोठं संकट येऊच देणार नाही आणि आपला आदोक्षज लवकरच बाहेर येईल. बघा तुम्ही. दुसरीकडे गोपाळला पुन्हा अर्क दिलेला असतो. तेव्हा गोपाळ पूर्णपणे म्हणजे त्या झोनमध्ये गेलेला असतो, त्याला काही सुधरत नसतं. तेव्हा श्रीकला म्हणते, काय रे गोपाळ, मला तर तुझ्यावरती खूप तरस येतो रे. म्हणजे तू एवढा शिकलेला डॉक्टर आहेस, एवढा हुशार आहे, पण मी तुझं तर माकड बनवून टाकलं आहे. पण आज मला तुझ्या थोडंसं रक्त खवळायला पाहिजे होतं. म्हणजे त्या इंद्रीने तुझ्यावरती आरोप केले. ती इंदी तुला असं म्हणाली की तुला अक्कल नाही आहे, तू मोहितचा खून केला आहे, पण तुझं रक्त का खवळलं नाही? हे तर चुकीचं आहे. तुझं रक्त खवळायला पाहिजे होतं. तुझ्या आईने कसं केलं तसं तुला सुद्धा करायला पाहिजे होतं. त्या इंदीचा तर तुला काटा काढायलाच पाहिजे. आत्ता खरा तुझ्याकडे चान्स आहे. तू एक काम कर, तसंही आदू काही घरी नाही आहे, मग तू जा आणि त्या इंद्रायणीला या घराच्या बाहेर काढून टाक. म्हणजे कसं आपल्या मार्गातला एक काटाच निघेल. तसंही तिने मला आणि तुला खूप सतवलं आहे ना. तुझ्या आईने कसं कानाखाली वाजवली तशी तू तिच्या कानाखाली वाजव आणि काम कर. आजची रात्र ना ती मंदिराच्या बाहेर त्या कडाक्याच्या थंडीमध्ये कुडकुडत राहायला पाहिजे. असं काहीतरी तुला करायला पाहिजे. मग सांग आता तू काय करणार आहे? तेव्हा तो म्हणतो, तू जसं सांगितलं आहे तसंच मी करणार आहे. तेव्हा ती म्हणते, व्हेरी गुड, हेच काम तुला करायचं आहे आणि काम चोख व्हायला पाहिजे. कोणत्याच प्रकारची चूक मला चालणार नाही आहे, हे आठवण ठेव. चल मग आता कामाला लाग. हे सगळं करून श्रीकला खूप खुश झालेली असते. दुसरीकडे इंदू इकडे खूप भावूक झालेली असते. तेव्हा ती म्हणायला लागते, विठुराया, माझ्या आयुष्यामध्ये जेव्हापासून मला समज आली आहे ना, तेव्हापासून मी फक्त आणि फक्त तुझ्यावरतीच विश्वास ठेवला आहे. हे तुलाही खूप छान प्रकारे माहिती आहे आणि माझा नवरा तर किती साधा सरळ आहे ना, हे तुला खूप छान प्रकारे माहिती आहे. आणि जे काही मोहितच्या बाबतीत झालं आहे ना, ते चुकून झालं असेल, मी ॲग्री करते, पण माझा नवरा कोणाचा जीव घेईल असं मला बिलकुल वाटत नाही. प्लीज माझं आणि माझ्या नवऱ्याचं या सगळ्या संकटातून रक्षण कर. तेवढ्यात तिथे गोपाळ सुद्धा आलेला असतो. इंदू इकडे कीर्तन म्हणायला सुरुवात करते. नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया
अंत आता पाहू, प्राण हा स्वार्था फुटे नको देवराया. सॉरी काही चुकलं असेल तर. त्यानंतर तेवढ्यात ती तिचं भजन संपवते आणि मागे वळते तर तिथे अजून कोणी नाही तर गोपाळ आलेला असतो. तेव्हा ती विचारते, गोपाळ तू इथे काय करतोय? गोपाळला सगळ्या गोष्टी रिकनेक्ट होत असतात की त्याला श्रीकलाने सांगितलं आहे की तिथे जायचं आहे आणि इंदूला घराबाहेर काढायचं आहे. आजची रात्र ती थंडीमध्ये कुडकुडायला पाहिजे, तिला या घरातून धक्के देऊन बाहेर काढ. तेव्हा इंदू म्हणते, काय झालंय गोपाळ तुला? तू बोलत का नाही? तेवढ्यात गोपाळचा पाय पडद्यात अटकतो आणि तो खाली पडतो. त्याच्या डोक्यावरती मार लागतो आणि तो इंदूला जवळ बघून अक्षरशः डचकून जातो. तेव्हा इंदू म्हणते, काय झालं गोपाळ? तू असं का वागतोय? सगळं ठीक आहे ना? तेव्हा तिला काही समजत नसतं की गोपाळचं हे असं ऍक्शन काय येतंय, म्हणजे तो अक्षरशः पॅनिक झालेला असतो. तेव्हा गोपाळ म्हणायला लागतो, इंदे मला या सगळ्यातून वाचव ग, प्लीज वाचव. तेव्हा ती म्हणते, कोणाशी वाचवायचं आहे? तो वर इशारा करतो आणि म्हणतो, याच्याशी वाचव. ती माझा जीव घेईल ग, ती काय करते मला खरंच समजत नाही आहे, प्लीज मला या सगळ्यातून वाचव, सगळ्यातून प्लीज प्लीज वाचव. तो तिकडे इशारा करत असतो. तेव्हा इंदू म्हणते, काय झालं गोपाळ? तू असं का वागतोय? नेमकं प्रकरण काय आहे? गोपाळ तिथून पळत निघून जातो. तेव्हा इंदू विचार करायला लागते, नेमकं हे चाललं तरी काय होतं आणि गोपाळ असा का रिॲक्ट केला? अचानक तो असा विचित्र का बोलला? कोण त्याचा जीव घेईल? तिला अक्षरशः श्रीकलावरती संशय आलेला असतो. दुसरीकडे गोपाळ इकडे रूमच्या आतमध्ये जातो. तो लाईटच्या खाली स्वतःला उभं ठेवलेलं असतं. श्रीकलाला हा समज असतो की गोपाळच अजून सुद्धा अर्काच्या म्हणजे नशेमध्ये आहे. तेव्हा ती म्हणायला लागते, काय रे तू काम केलं का? त्या इंदूला तू घराबाहेर काढलं ना, हेच तुझ्याकडून मला अपेक्षित होतं. तेव्हा तो म्हणतो, नाही, म्हणजे तो मान हिंडवतो. ते बघता ती म्हणायला लागते, काय रे मूर्खा, तुला एक काम सांगितलं होतं तेही तुझ्याकडून झालं नाही का? तेवढ्यात गोपाळ तिच्या घसा धरतो आणि अक्षरशः तिला जाब विचारायला सुरुवात करतो, काय ग, मी एवढा हुशार आहे, माझ्या वडिलांनी सुद्धा आत्तापर्यंत कधीच माझ्यावरती आवाज चढवलेला नाही, पण तू काय आहेस? तू त्या चहामधून पाण्यामधून मला काय देते ज्याच्यामुळे माझं डोकंच ठिकाण्यावरती राहत नाही? श्रीकला म्हणत असते, ए मला सोड सोड सोड. तेव्हा तो म्हणतो, मला खरं खरं सांग, तू काय करते ज्याच्यामुळे माझ्यावरचा कंट्रोल जातो आणि मला काय सदरत नसतं की मी काय करतोय काय नाही, माझ्या बाबतीत काय होतंय हे मला समजायला पाहिजे. तू काय मला पाजतेस ज्यामुळे माझा कंट्रोल जात आहे? आत्ताच्या आत्ता मला खरं खरं सांग की माझ्या डोक्यावरती काय परिणाम होत आहे, मी लोकांची काय वागतोय, मला काहीच का आठवण राहत नाही. तेवढ्यात त्याला पुन्हा चक्कर येते आणि गोपाळ तिथल्या तिथे खाली पडून जातो. श्रीकलाची अवस्था अक्षरशः खराब झालेली असते. तिचा श्वास गुदमरायला लागतो म्हणून ती सुद्धा खाली पडते. नंतर तिला थोडं नॉर्मल वाटतं. ती लगेच गोपाळच्या बाजूला येऊन झोपते आणि म्हणायला लागते, अरे तुला काय वाटलं मी काय साधी सुधी आहे का? मी एक नंबरची कमालची बेकार बाई आहे आणि तू काय मला साधं सुधं समजू नको. हा गोपाळ, तुझ्या अख्ख्या घरावरती वरवंटा फिरवायला मी आली आहे, म्हणून ह्या गोष्टी साध्या सुद्या आहेतच नाही आणि तू तर बिलकुलच समजू नको. ती खिदी हसायला लागलेली असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे मोठ्या बाई इंदूला म्हणत असतात, इंदू ती श्रीकला दिसते तेवढी साधी नाही आहे. हा तिचं सगळीकडं टकरमकर लक्ष असतं. ती काहीतरी नक्कीच गडबड करत आहे. आपल्याला तिच्याकडे बारीक लक्ष ठेवायला पाहिजे, कारण की ती एवढी साधी आहे नाही. तेव्हा इंदू म्हणते, हो मोठ्या बाई, ते तर आपण करूच, पण आता मी पहिले पोलीस स्टेशनला चालली आहे. मोहित रावांच्या मृत्यूचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आज येणार आहे, बघू द्या त्याच्यामध्ये काय येतं. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, ठीक आहे तू जा, मी बघते बाकी सगळं. इकडे आदोक्षच्या समोर इन्स्पेक्टर आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही आता केस कोर्टामध्ये जाणार आहेत, मग तुम्ही एक चांगला वकील तर हायर केला आहे ना? आदोक्षच्या तोंडातून शब्दच निघत नसतात. तेव्हा ते म्हणतात, ही केस वाटते तेवढी सोपी नसणार आहे, केस टफ आहे, मग तुम्हाला त्याच्या हिशोबाने वकील बघणं गरजेचं आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच गोपाळ श्रीकलाचं भांड फोडू शकेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.